नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी PSI ऋषिकेश मीनाक्षी तुमचे MPSC एक्झाम मंत्रामध्ये स्वागत करतो। आपण जे पॉलिटिक्सचे सेशन कंडक्ट करतोय त्यामध्ये आजचा आपला टॉपिक आहे राज्यपाल। राज्यपाल हे खूप महत्त्वाचं घटनात्मक पद आहे आणि केंद्राचा प्रतिनिधी म्हणून राज्यपालाची नेमणूक करण्याची पद्धत आपण कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? आपण कॅनडाकडून ही पद्धत घेतली आहे की तो केंद्राचा प्रतिनिधी असेल राज्यपाल, पण सोबतच ते घटनात्मक पद आहे त्यामुळे ते महत्त्वाचं आहे। आणि आपण पाहणार आहोत की राज्यपाल पदाबद्दलच्या महत्त्वाच्या रिव्हिजन सेशन आहे, त्यामुळे खूप जास्त डेप्थ मध्ये न जाता अत्यंतिक महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते आपण काय करूयात, कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात। आता आर्टिकल 153 मध्ये प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल। काय असणार आहे? प्रत्येक राज्याला प्रत्येक राज्यासाठी काय असणार आहे? एक राज्यपाल असणार आहे। आणि 7वी घटनादुरुस्ती 1956 एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यासाठी राज्यपाल म्हणून नेमणूक करता येते। ही तरतूद पण महत्त्वाची आहे। 7वी घटनादुरुस्ती ही फॅक्ट महत्त्वाची आहे की एकाच व्यक्तीची नेमणूक 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नेमणूक करता येते का? ते येते। त्यासाठीची घटनादुरुस्ती आहे 7वी घटनादुरुस्ती 1956। आणि कलम 154 अन्वये राज्याचा कार्यकारी अधिकार राज्यपालाच्या हाती असेल। आपल्याला माहिती जसं राष्ट्रपती केंद्राचा कार्यकारी अधिकारी, आर्टिकल किती 154, कार्यकारी सत्ता कुणाकडे असणार आहे? नामधारी का असणार, पण प्रमुख कोण असणार आहे? राज्यपाल। त्याच्या नावानिशी काय चालणार आहे? संपूर्ण राज्याची जी सत्ता आहे, कार्यकारी सत्ता प्रमुख कोण असणार आहे? राज्यपाल। वास्तविक कोण असतो? मुख्यमंत्री। म्हणजेच राज्याचा कार्यकारी अधिकार राज्यपालाच्या हाती असेल आणि त्याचा वापर राज्यपालाकडून प्रत्यक्षपणे किंवा त्याच्या हाताखालील अधिकाऱ्यांमार्फत केला जाईल। म्हणजे त्या ठिकाणी कोणते 153 आणि 154 कलम पण महत्वाचे। त्यानंतर आर्टिकल 155 राज्यपालाची नेमणूक कोण करणार? राज्यपालाची नेमणूक बरोबर, राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती करणार। महत्वाचा पॉइंट आहे। राष्ट्रपती हे राज्यपालाची नेमणूक करतात। राज्याच्या राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपतीकडून सहीनिशी व स्वमुद्रांकित अधिपत्राद्वारे केली जाते। राज्यपाल लोकांकडून प्रत्यक्षपणे निवडून दिले जात नाहीत, हे महत्वाचं आहे। अशी तरतूद जेव्हा घटना निर्मितीच्या वेळेस असं दिलं होतं की राज्यपाल पद देखील काय करता येईल, थेट जनतेकडून निवडून देता येईल, अशा पद्धतीने करायला पाहिजे। पण नंतरून त्यांचा विचार बदलला, कारण हे वास्तव प्रमुख नसून नामधारी प्रमुख आहे आणि फक्त नामधारी प्रमुख असणाऱ्या व्यक्तीसाठी एवढा निवडणुकीचा खर्च वगैरे किंवा एवढी मोठी प्रोसेस करणं योग्य नाही, असं मत त्यांचं बंद। आणि त्यानंतर त्यांनी काय केलं, ते केंद्राचा प्रतिनिधी म्हणून राज्यपालाची नेमणूक करण्याची पद्धत निवडून दिली। बरोबर। त्यानंतर 156 मध्ये राज्यपालाचा पदावधी संबंधित आहे। आर्टिकल 156 पदावधी किती असणार आहे? मग 5 वर्ष पदावधी असणार आहे। घटनेत 5 वर्ष पदावधी दिलेला आहे। महत्वाचे हे राज्यपाल राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात। खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे। राष्ट्रपती जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत पदावर कोण राहणार आहे? मर्जीने पद धारण करतात। खूप महत्वाचा पॉइंट आहे। पहा त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे की राज्यपाल राष्ट्रपती संबोधून आपल्या अधिकार पदाचा सहीनिशी रेखी राजीनामा देऊ शकतात आणि वरील तरतुदीच्या अधीन राहून राज्यपाल पद ग्रहण केल्याच्या तारखेपासून 5 वर्ष लिहून देतो। पॉइंट महत्वाचा आहे। राजीनामा कोणाकडे देणार आहे? राजीनामा देणार आहे राष्ट्रपती।
राष्ट्रपतींकडे राजीनामा देणार आणि नेमणूक कोण करते? राष्ट्रपती स्वतः नेमणूक करतायत, पण शपथ कोण देते? हायकोर्टचा मुख्य न्यायमूर्ती किंवा तो जर नसेल तर ज्येष्ठतम न्यायाधीश शपथ देते. खूप महत्वाचे आहे राज्यपालाच्या बाबतीत हेच पॉइंट जे आहेत ना ते फसवण्यासारखे आहेत किंवा कॅची पॉइंट आहेत. म्हणजे शपथ कोण देते? उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायमूर्ती. राजीनामा कोणाकडे द्यायचा आहे? राजीनामा राष्ट्रपतीकडे द्यायचा आहे. आणि नेमणूक कोण करते? राष्ट्रपती. हे जे 3 कीवर्ड्स आहेत ह्यात काय होतं नंतर जाऊन तुमचं कन्फ्युजन होतं. तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर असण्या गरजेच्या आहेत. हे कोणाच्या बाबतीत चाललंय? सगळं राज्यपालाच्या. ठीक आहे. आर्टिकल 156 हे पदावधीशी संबंधित होतं. राष्ट्रपतींना जर वाटलं की राज्यपाल योग्य कार्य करत नाहीये तर ते केव्हाही त्यांना पदावरून दूर करू शकतात का? तर हो, पदावरून दूर करू शकतात. घटनेत मात्र 5 वर्ष देखील कालावधी त्यांचा दिलेला आहे. सोबत आता 157 राज्यपाल पदासाठीच्या अर्हता. मी लक्षात ठेवला होता जो कीवर्ड आहे ना तो QC आहे. QC. पहिला आर्टिकल काय? 157. दुसरा आर्टिकल 158. QC म्हणजे पहिला क्वालिफिकेशन्स देतील आणि नंतर ना काय देतील? कंडिशन्स देतील. आपलं कोणतं आर्टिकल चाललं होतं? आर्टिकल 56 पर्यंत झाले. आता आपलं आर्टिकल 57 आणि 58. 157 आणि आर्टिकल 158. हे क्वालिफिकेशन्स आहेत आणि कंडिशन्स आहेत. की पॉइंट मध्ये लिहून टाकतो मी. 157 मध्ये कोणत्या तरतुदी आणि 158 मध्ये कोणत्या तरतुदी आहेत बघा. 157 मध्ये राज्यपाल पदासाठी केवळ 2 अर्हता सांगितलेल्या आहेत. किती क्वालिफिकेशन्स आहेत? केवळ 2. तो भारताचा नागरिक असावा आणि त्याने वयाचे 35 वर्ष पूर्ण केलेले असावे. पण बऱ्याचदा आणखीन पण क्वालिटीज असतात आणि आपल्याला असं वाटतं अरे हा हे पण आहे, पण जे घटनेत नमूद केलंय ना तेच आपल्याला महत्वाचं आहे आणि तेच आपलं काय असलं पाहिजे? पाठ असलं पाहिजे. पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट, भारताचा नागरिक आणि वयाची 35 वर्ष पूर्ण. हे 2च कसे आहेत पॉइंट? खूप महत्वाचे आहेत. आता इतर बघा जे आपल्याला वाटतात की ते घटनेत असू शकतात. असा सिंपल क्वेश्चन येऊ शकतो की आर्टिकल 157 नुसार की राज्यपाल पदासाठी ज्या क्वालिफिकेशन्स आहेत घटनेत नमूद केलेली क्वालिफिकेशन ओळखा किंवा 4 स्टेटमेंट देतील त्यातले 2 क्वालिफिकेशन घटनेत आहेत आणि इतर क्वालिफिकेशन घटनेत नाहीत. आपल्याला फक्त तेवढं आयडेंटिफाय करायचंय की कोणते आहेत कोणते नाही. ह्यावर आधारित क्वेश्चन येऊ शकतो. प्रिडिक्शन आहे. तर बघा मात्र या बाबतीत 2 संकेत किंवा परंपरा हे तर आहे घटनेत, पण या व्यतिरिक्त संकेत आहे. संकेत म्हणजे काय? घटनेत नमूद नाहीये पण ती परंपरा आहे, फॉलो केली जाते. मग ते कोणते आहेत? की तो राज्याबाहेरील व्यक्ती असावा जेणेकरून तो स्थानिक राजकारणापासून काय असेल? विलग असेल. त्याला स्थानिक राजकारणाबद्दल इतकं डीप नॉलेज नसेल. म्हणजेच तो काय संकेत पाळला जातो. त्यानंतर राज्यपालाची नेमणूक करताना राष्ट्रपतींनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा सल्ला घ्यावा. संकेत कोणते? पहिला संकेत आहे तो राज्याच्या बाहेरील असावा. का असावा? कारण स्थानिक राजकारणाबद्दल त्याला जास्त इत्थंभूत माहिती असता कामा नये. ही फक्त अट आहे, परंपरा आहे. दुसरा काय? मुख्यमंत्र्याचा सल्ला घेऊन. मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेऊन राष्ट्रपती काय करतील? राष्ट्रपती राज्यपालाची नेमणूक करतील. हे फक्त काय संकेत आहेत. घटनेत अशी तरतूद नाही. घटनेत आहेत का? नाही. फक्त संकेत आहे. म्हणजे फक्त परंपरा आहे, फॉलो केलं जाते. घटनेत काय मग? घटनेत दिले भारताचा नागरिक असावा आणि वयाची 35 वर्ष पूर्ण. या फक्त 2च काय आहेत? हे 2च क्वालिफिकेशन्स दिलेले आहेत आर्टिकल 157 मध्ये. नंतर पुढे जाऊ. आर्टिकल 158 मध्ये शर्ती दिलेत, कंडिशन्स दिलेत. मग किती कंडिशन्स आहेत?
टोटल एकूण 6 कंडिशन्स आहेत. बघा काय महत्वाचं वाटते ते, राज्यपाल संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य असणार नाही. म्हणजे राज्यपाल आमदारही नसणारे आणि खासदारही नसणारे. आणि तसं जर असेल, मेंबर ऑफ पार्लमेंट नसेल आणि MLA नसेल. ठीक आहे, पहिली अट. आणि जर तो जर आमदार किंवा खासदार असेल आणि त्यांनी राज्यपालपदी पद स्वीकारलं तर त्याचं ते पद असतं खासदारकीचं किंवा आमदारकीचं, ते काय होईल, रद्द होईल. आणि राज्यपाल कोणतेही अन्य लाभाचे पद धारण करणार नाही. दुसरी अट आहे. अन्य लाभाचे पद काय करणार नाही, तो धारण करणार नाही. त्यानंतर तिसरी अट आहे, राज्यपाल आपल्या अधिकृत निवासस्थानाचा राजभवनाचा विनाशुल्क वापर करू शकतो. म्हणजे त्याच्यासाठी जे असाइन केलेला बंगला असेल राजभवन, त्यात तो काय करू शकतो, रहवास करू शकतो. ठीक आहे. चौथा पॉइंट आहे, राज्यपाल संसदेने कायद्याने ठरवल्यानुसार वित्त लब्धी भत्ते आणि विशेषाधिकार प्राप्त करण्यास. आता बघा, जर राज्यपाल आहे तर आपल्याला असं वाटतं की राज्य विधिमंडळाच्या कायद्यानुसार त्यांना पगार प्राप्त होत असतील, बरोबर, किंवा राष्ट्रपती काय करतील, त्यांचे पगार किंवा भत्ते ठरवतील. पण दोन्ही कंडिशन्स चुकीच्या आहेत. राज्यपालाचा पगार भत्ते ना राष्ट्रपती ठरवतो ना राज्य विधिमंडळ ठरवतो. तर ठरवतंय कोण, संसद ठरवते. संसद कायद्याद्वारे ठरवते की राज्यपालाला पगार किती मिळणार, पगार भत्ते आणि अधिकार हे कोण ठरवते, संसद. महत्वाचा पॉइंट आहे बघा, इथेच ग्रुप बी ला आता रिसेंट मध्ये 2021 ची जी प्रिलिम्स होती त्यामध्ये संसद पगार राज्यपालाचा ठरवते का, इथंच काय दिलतात, कॅच पॉइंट दिलता. म्हणजे इतकं डिटेल आहे, जाते का, जाते. त्यामुळे आपल्याला पण तेवढा डिटेल अभ्यास घेऊन जावं लागेल. आता एकाच व्यक्तीस 2 किंवा अधिक राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त केले असेल तर त्यास देय वित्त लब्धी मात्र कोण देणार आहे, आता काय देणार आहेत, आता राष्ट्रपती देणार आहेत. इथं कोण ठरवत होतं, संसद. पण आता पेन चेंज करून महत्वाचा कॅची पॉइंट आहे, जर एकच व्यक्ती आहे आणि त्या एका व्यक्तीसच काय केलं जाते, 2 किंवा 2 पेक्षा जास्त राज्यांसाठी त्याला राज्यपाल म्हणून नियुक्त केले, आता त्याचा पगार कोण ठरवणार, आता संसद नाही तर आता त्याचा पगार ठरवणार आहे राष्ट्रपती. महत्वाचा पॉइंट आहे बघा, पेन चेंज करून लिहिलाय, अत्यंतिक महत्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर 6वा पॉइंट की तो शेवटचा पॉइंट असेल, राज्यपालाच्या विद्युत लब्धी आणि भत्ते त्यांच्या पदावधी दरम्यान कमी केलं जाणार. हे प्रत्येकाचं आहे. एकदा एखाद्याला अपॉइंट केलं आणि हा पगार ठरवून त्याला जर अपॉइंट केलं तर त्यानंतर मात्र त्याचा पगार काही कमी करू शकत नाही. ही घटनेत काय दिलेली आहे, अट दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही पण लक्षात ठेवा, कुठे पण काम करायला गेलेत तर आधी जो पगार ठेवलेला आहे त्यापेक्षा कमी पगार नंतर न अपॉइंट केल्यानंतर स्वीकारायचा नाही. 6वा पॉइंट तोच आहे की नेमणुकीनंतर पगारात घट होत नाही, घटनेत थेट दिलेला आहे. ठीक आहे, हे 158 झालं. आता 159 शपथ, आर्टिकल 159 शपथ दिलेली आहे. शपथ घटनेमध्ये थेट कोणकोणत्या कलमांमध्ये किती जणांची शपथ दिलेली आहे, तर ते 3 जण आहेत. ते 3 जण कोणते आहेत, स्वतः राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि मग त्यानंतर हे आपले राज्यपाल. यांची जी शपथ आहे ती काय दिली आहे, थेट कलमामध्ये घटनेमध्ये दिलेली आहे. आणि इतर व्यक्तींची जी आहे ते अनुसूची 3 मध्ये काय दिलेली आहे, शपथेचा त्यांचा नमुना दिलेला आहे. तर तुम्हाला हे 3 व्यक्ती काय पाहिजेत, लर्न करून टाका. महत्वाचे 3 व्यक्ती आहेत, थेट घटनेत यांची शपथ दिलेली आहे. तर राज्यपालाची शपथ 159 मध्ये शपथ दिलेली आहे. प्रत्येक राज्यपालाला तसेच राज्यपालाची कार्य पार पाडणाऱ्या व्यक्तीला आपले पद ग्रहण करण्यापूर्वी राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या समक्ष शपथ कोण दिले, शपथ देते राज्याच्या मुख्य न्यायाधीशाच्या समक्ष त्याला काय दिली जाते, शपथ दिली जाते. आणि ते जर अनुपस्थित असेल ना तर ज्येष्ठतम न्यायाधीशाच्या समक्ष राज्यपालाला शपथ दिली जाते.
मग आता राज्यपालाला काही विशेष अधिकार पण आहेत. आता आर्टिकल मात्र वेगळे. आर्टिकल 361 आठवतंय का? कलम 14 जे आपण बघितलं मूलभूत हक्कांमध्ये, त्या मूलभूत हक्कांमध्ये आपण पाहिलं की त्याला अपवाद म्हणून हे 361 कलम होतं आणि यामध्ये राज्यपालाला काय दिलेले आहेत? विशेष अधिकार प्राप्त दिलेले आहेत. कोणते विशेष अधिकार आहेत? राज्यपाल आपल्या पदाच्या अधिकारांच्या वापराबद्दल आणि कर्तव्य पालनाबद्दल कोणत्याही न्यायालयास उत्तरदायी असणार नाही. म्हणजे कोणत्याही न्यायालयात त्याला प्रश्न करता येणार नाही की का बाबा पदावधी दरम्यान आणि पदावधी संपल्यानंतरही त्याला प्रश्न करता येणार नाही की तू पदावर असताना अशा गोष्टी का म्हणून केल्यात. पहिला त्याला काय दिलेले? संरक्षण दिलेले. हे संरक्षण घटनेच्या 361 नुसार प्राप्त होते. राज्यपालाच्या विरुद्ध त्याच्या पदावधी दरम्यान कोणत्याही न्यायालयात कोणत्याही प्रकारचा फौजदारी कारवाई सुरू केली जाणार नाही किंवा चालू केली जाणार नाही. आणि राज्यपालाला अटक करण्यासाठी किंवा कारागृहात टाकण्यासाठी त्याच्या पदावधी दरम्यान कोणत्याही न्यायालयातून आदेश काढला जाणार नाही. पदावधी दरम्यान त्याला अटक करण्याचा आदेश कोणतं न्यायालय काढू शकतं का? अजिबात नाही. त्याच्यावरती फौजदारी खटला चालू होऊ शकतो का? अजिबात नाही. मात्र त्याच्यावर दिवाणी खटला लावू शकतो आणि त्यासाठी 2 महिने आधी त्याला सांगावं लागेल की तुमच्यावरती दिवाणी खटला आम्ही लावणार आहोत. मग हे जे संरक्षण आहे ते कोणत्या घटनेतल्या कलमानुसार त्यांना प्राप्त झाले? 361 नुसार त्यांना प्राप्त झालेलं आहे. आता पुढे पहा, राज्यपालाचे अधिकार आणि कार्य. राज्यपालाला कोणकोणते अधिकार असतात? राज्यपालाला कार्यकारी अधिकार आहेत, कायदेविषयक अधिकार आहेत, वित्तीय अधिकार आहेत, न्यायविषयक अधिकार आहेत. परराष्ट्र विषयक अधिकार आहेत का राज्यपालाला? नाही. असे अधिकार कुणाला आहेत? राष्ट्रपतीला परराष्ट्र विषयक अधिकार आहे. फॉरेन डिप्लोमॅसी वगैरे जे आहे तो अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतीचा आहे. तो अधिकार राज्यपालाला नाही. यावरती क्वेश्चन सेट होतोच कायम. आता कार्यकारी अधिकार बघूयात आपण. राज्यपालाचे अधिकार बघतोय, त्यात आपण पहिला पॉइंट बघतोय कार्यकारी अधिकार. मग कार्यकारी अधिकार कोणते? राज्य शासनाच्या सर्व कार्यकारी कारभार राज्यपालाने नाव चालवला जातो. आता एखादं राज्य आहे, त्या राज्याचं दुसऱ्या राज्याबरोबर काहीतरी तह करार आहे किंवा एखादं राज्य त्याचं केंद्राबरोबर काही तह करार आहे, तर ते कोणाच्या नावे केला जाईल? राज्याच्या नावे नसून तर राज्यपालाच्या नावे तो तह आणि करार केला जाईल आणि राज्यपालाची सही त्या करारावर किंवा तहावरती असेल. राज्यपालाच्या नावे काढलेले अंमलात आणलेले आदेश कोणत्याही पद्धतीने काढावेत नियम राज्यपाल तयार करू शकतो. फॉर एक्झाम्पल, जर महाराष्ट्र राज्याला स्वतःचे नियम आणि आदेश तयार करायचे तर ते आदेश कोणत्या फॉर्मॅटमध्ये, कोणत्या स्वरूपामध्ये, कशा पद्धतीने काढायचे यासाठीचे नियम तयार करण्याचा अधिकार कोणाला असतो? समजून घ्या, असा अधिकार राज्यपालासच आहेत. वेगळे पहा, राज्य शासनाचे कामकाज अधिक सुलभतेने चालण्यासाठी राज्यपाल नियम तयार करू शकतात आणि तसेच कामकाजाची विभागणी मंत्र्यांमध्ये करू शकतात. राज्यपाल नियम तयार करू शकतात का कारभारासंबंधी? 100% राज्यपालांना नियम तयार करण्याचा काय अधिकार आहे. राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नेमणूक करतात आणि त्यांच्या सल्ल्याने, कुणाच्या? मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नेमणूक कोण करतं? राज्यपाल स्वतः करतात आणि हा त्यांचा कार्यकारी अधिकार आहे. राज्यपाल छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश आणि ओडिशा राज्यांमध्ये एका आदिवासी कल्याण मंत्र्याची स्थापना करू शकतात. खूप महत्वाचा पॉइंट आहे. 4 राज्य दिलेत पहा. मध्य प्रदेश पासून वेगळा झालेला छत्तीसगड, ओडिसा आणि झारखंड. बिहार पासून झारखंड का वेगळा झाला? कारण झारखंडमध्ये आदिवासी काय आहेत? जास्त लोक आहेत म्हणून झारखंड वेगळा झाला. मध्य प्रदेश पासून छत्तीसगड वेगळा झालाय. ओडिसा आणि झारखंड या 4 राज्यांमध्ये काय केलं जातं? एक आदिवासी कल्याण मंत्री, तेथील राज्यपालांना काय करावं लागतो? असा आदिवासी कल्याण मंत्री अपॉइंट किंवा नियुक्त करावा लागतो. अशी तरतूद इतर राज्यांमध्ये नसली तर इतर राज्याचे राज्यपाल देखील अशी मंत्री स्थापन किंवा असा मंत्री नियुक्त करू शकतात. पण ही स्पेसिफिक कोणत्या राज्यांसाठी आहे? आदिवासी कल्याण मंत्री नेमण्याची तरतूद या 4 राज्यांसाठी आहे. राज्यपाल राज्याच्या महाधिवक्त्याची नेमणूक करतात. आपल्याला माहिती, महाधिवक्ताचा कलम 165. तो राज्याचा काय असतो? न्यायिक, म्हणजे न्यायिक बाजू सांभाळणारा एक अधिकारी आहे.
तसेच त्याचे पगार भत्ते ठरवतात. महाधिवक्ता आपले पद राज्यपालाच्या मर्जीने धारण करतात. हा कार्यकारी अधिकार आहे त्यांचा. त्यानंतर राज्यपाल राज्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतो. तसेच त्यांच्या पदावर जी सेवा शर्ती वगैरे ठरवतो. राज्य निवडणूक आयुक्ताला पदावरून दूर करण्याचा अधिकार राज्यपालास नसून उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास जसं पदावरून दूर करतात त्या पद्धतीने त्यांना पदावरून दूर केलं जातं. महत्वाचा पॉईंट आहे, त्यामुळे काय करतो मी हा बोर्डवरती लिहून देतो तुम्हाला. सांगा मला, राज्य निवडणूक आयुक्त या राज्य निवडणूक आयुक्तास नेमणूक कोण करते? याची नेमणूक करते राज्यपाल. याची नेमणूक राज्यपाल करतायत. पण यांना पदावरून दूर कोण करते? यांना पदावरून उच्च न्यायालयासारखं उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जसं पदावरून दूर करतात त्या पद्धतीने त्यांना पदावरून त्या. आणि कोणती पद्धत आहे ती? संसदेच्या समावेशनाद्वारे किंवा राष्ट्रपतीच्या आदेशावरून. म्हणजे राज्य निवडणूक आयुक्तास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा काय दर्जा आहे, पदावरून त्या पद्धतीने काय केले जाते? दूर केलं जाते. महत्वाची तरतुदी लक्षात असू द्यात. त्यानंतर कार्यकारी अधिकार चाललेत आपले. आपण एक करून काय करतोय? कार्यकारी अधिकार बघतोय. वेगवेगळ्या व्यक्तींची अपॉइंटमेंट, वेगवेगळ्या संस्थात्मक किंवा कॉन्स्टिट्यूशन बॉडीवरच्या व्यक्तींची अपॉइंटमेंट स्टेटच्या बाबतीत कोण करते? राज्यपाल करते. राज्यपाल राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष सदस्यांची नेमणूक करतात, मात्र त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार राष्ट्रपतीस आहे. ही महत्वाचं आहे. पुन्हा एकदा, MPSC अध्यक्ष सदस्य कोण नियुक्त करते? नेमणूक राज्यपाल. आणि पदावरून दोन कोण करते? राष्ट्रपती करतायत. महत्वाची तरतूद आहे ना, म्हणून बोर्डवरती लिहिली आहे. लर्न करा किंवा लक्षात ठेवा. राज्यपाल मुख्यमंत्र्यांकडून राज्य शासनाच्या कामकाजाच्या प्रशासनाबाबत कोणतीही माहिती मागवू शकतात. आणि ही माहिती मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे की मंत्रिमंडळामध्ये जो पण निर्णय चाललाय राज्यपालाने माहिती मागवल्या क्षणी त्यांना ती माहिती पुरवणं. राज्यपाल राष्ट्रपतींना राज्यात घटनात्मक आणीबाणी लागू करण्याची शिफारस करू शकतात. म्हणजेच राज्याचा राज्यपाल आहे तो राष्ट्रपतीकडे काय करू शकतो? शिफारस करू शकतो की राज्यात 356 राष्ट्रपती राजवट काय करा? लागू करा. राज्यपाल राज्यातील विद्यापीठांचे कुलपती असतात आणि विद्यापीठांच्या कुलगुरूंची नेमणूक सुद्धा कोण करते? स्वतः राज्यपाल करतात. तो एक पॉइंट महत्वाचा आहे, तर मी तो पण पॉइंट काय करतो इथं ऍड करतो तुमच्याकरिता. कोणता पॉइंट? बघा, राज्यपाल काय असतो? विद्यापीठांचा कुलपती असतो आणि त्या नात्याने ते कुलगुरूंची विद्यापीठांच्या कुलगुरूंची नेमणूक करतात. ठीक आहे. आता कायदेविषयक अधिकार, कार्यकारी अधिकार मी बोर्डवरती लिहिले पहा, खूप महत्वाचे होते म्हणून. पण कायदेविषयक अधिकार आपल्या सर्वांना माहिती आहे की कायदेविषयक अधिकार म्हणजे काय? त्यांना जसं की संसदेमध्ये लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती या तिघांची मिळून संसद तयार होते, तसंच घटक राज्यामध्ये विधानसभा, विधान परिषद आणि राज्यपाल यांचं मिळून विधिमंडळ तयार होतं. आणि विधिमंडळ म्हणजे स्वतः कायदा निर्मिती करण्याची एक संस्था आहे. मग कायदा निर्मिती जरी विधानसभा आणि विधान परिषद करत असलं, पण त्याला कायद्याला अंतिम रूप देण्याची जबाबदारी कोणाची असते? राज्यपालाची असते. आणि राज्यपालाची अंतिम सही मिळाल्यानंतरच त्या विधेयकाचं कायद्यामध्ये काय होते? रूपांतरित होते. राज्य विधिमंडळ, जिथं जिथं आता राज्य विधिमंडळ असा शब्दाचा उल्लेख असेल आणि तिथं तिथं काय असणार? राज्यपालाचं कार्य असणार आहे. कसं पहा, राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावणे, स्थगिती करणे राज्यपालाचा अधिकार असतो. पण तो अधिकार मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसारच ते काय करतात? वापरत असतात. मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकारी कोणाला असतो? राज्यपालाला असतो. प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या अधिवेशनाची सुरुवात कोण करतं? राज्यपालच करतात. ते एक महत्वाचं आहे. त्यानंतर कोणतंही एक कॅलेंडर इयर असतं, त्या कॅलेंडर इयर मध्ये होणारं पहिलं जे अधिवेशन असतं त्याच्या पहिल्या बैठकीचा सुरुवात सुद्धा कोण करतं? राज्यपालच करतं. राज्यपाल राज्य विधिमंडळाच्या सभागृहाकडे विधिमंडळात प्रलंबित विधेयकाबाबत किंवा इतर कोणत्याही बाबतीत काही संदेश पाठवू शकतात.
राज्यपाल विधानसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष या दोघांची पदे रिक्त असल्यास कामकाज चालवण्यासाठी इतर व्यक्तीची काय करू शकतात, नेमणूक करू शकतात। राज्यपाल विधान परिषदेवरती साहित्य, विज्ञान, कला, सहकार चळवळ, सामाजिक सेवा इत्यादी क्षेत्रातील 1/6 सदस्यांची काय करतात, नामनिर्देशन करतात, हे पण महत्वाचं आहे। राज्यपाल विधानसभेवरती अँग्लो इंडियन समाजातील एखादा प्रतिनिधी नसेल तर ती अपॉइंट करण्याची काय तजवीज करतात, पण सध्या ती तरतूद काय केलेली आहे, अँग्लो इंडियनची रद्द करण्यात आलेली आहे। राज्यपाल राज्य विधिमंडळाच्या सदस्यांच्या अपात्रतेविषयी निवडणूक आयोगाच्या सल्ल्याने काय करतात, निर्णय देतात, हे महत्वाचं आहे। आणि धन विधेयक असेल तर त्या बाबतीत काय करतात, संमती देतात। आणि कोणतेही विधेयक राज्यपालाच्या संमतीशिवाय कायद्यात रूपांतरित होत नाही, हे पण आपल्याला माहिती आहे। आणि काही जी विधेयक आहेत काही विधेयक राष्ट्रपतीसाठी राखून ठेवण्याची जबाबदारी राज्यपालावर असते। मग ती विधेयक कोणती, जर घटनेच्या तरतुदींना विसंगत असलेलं विधेयक असेल तर, मार्गदर्शक तत्वांच्या विरोधी असेल तर, देशाच्या व्यापक हितसंबंधाच्या विरोधी असेल तर, राष्ट्रदृष्ट्या महत्वाचं असेल तर, आणि घटनेच्या 331A अन्वये संपत्ती संपादन करण्याच्या तरतुदीला धरून असेल तर, अशी विधेयक किंवा उच्च न्यायालयाच्या अधिकारांवरती गदा आणणारं विधेयक असेल तर ते काय, अशी विधेयक हे राष्ट्रपतीसाठी राखून ठेवण्याची स्वविवेक अधिकार कोणाकडे आहे, राज्यपालाकडे आहे। पण त्यातील एक विधेयक की उच्च न्यायालयांच्या पोझिशनवरती गदा आणणारं विधेयक बंधनकारक असतं, ते राष्ट्रपतींसाठी राखूनच ठेवावं लागतं। अशा पद्धतीने जिथे जिथे राज्य विधिमंडळाचा उल्लेख असेल आणि तिथे तिथे जे पण कार्य असेल ते राज्यपालाचं महत्वाचं कार्य असणार आहे। म्हणजे राज्य विधिमंडळा रिलेटेड राज्यपाल एखादं कार्य करतोय तर ते कायदेविषयक अधिकारामध्ये काय केलं जाईल, कन्सिडर केलं जाईल। वित्त विषयक अधिकारामध्ये राज्य वित्त आयोगाची नेमणूक करायची आणि तिथं अध्यक्ष नेमायचा। वार्षिक वित्त विवरण, राज्याचं जे विवरणपत्रक म्हणजे बजेट असेल ते राज्य विधिमंडळासमोर घडवून आणायचं काम पण कोण करतात, राज्यपालच करतात। बरं, ह्या गोष्टी मी बोर्डवर काढत नाहीये कारण ह्या गोष्टी सिमिलर आहेत, कोणाशी, राष्ट्रपतीशी सिमिलर आहेत। आणि आपण राष्ट्रपती जेव्हा शिकत होतो किंवा त्याची जेव्हा रिव्हिजन करत होतो तेव्हा मी डिटेलमध्ये बोर्डवरती एकूण एक गोष्ट काय केली, एक्सप्लेन केली आहे। राज्यपालाच्या बाबतीत तुमच्या कानावरती पडणं आणि रिवाइज होणं इतकं देखील काय इनफ आहे। ते सेम अधिकार आहेत। न्यायविषयक अधिकार पण आहेत का, तर आहे। राष्ट्रपती जेव्हा उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करतात तेव्हा संबंधित राज्यपालाचा विचार घ्यावा लागतो, असा न्यायविषयक अधिकार सुद्धा आहे। आणि सोबतच क्षमादान करण्याचा अधिकार सुद्धा आहे। आणि 233 नुसार जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार कुणाला आहे, राज्यपालाला आहे। आणि इतर न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार पण 334 नुसार कुणाला आहे, राज्यपालाला आहे। म्हणजे जिथे जिथे उच्च न्यायालय किंवा जिल्हा न्यायालयाशी संबंधित गोष्टी आहेत तिथे तिथे जर अधिकार राज्यपालांना प्राप्त आहे तर तो कुठला अधिकार झाला, मग न्यायविषयक अधिकार झाला। राष्ट्रपतीस नाही पण राज्यपालास काय आहेत, स्वतःसाठी स्वेच्छाधिकार उपलब्ध आहेत। आणि हा स्वेच्छाधिकार न्यायालयामध्ये प्रश्नास्पद देखील करता येणार नाही, अशी देखील काय आहे, तरतूद आहे। कलम 161 नुसार राज्यपालास काय क्षमादानाचा अधिकार आहे, ते एक आर्टिकल काय महत्वाचं आहे, लक्षात राहू द्या। आर्टिकल क्षमादानाचा अधिकार। बॉम्बे राज्याचे पहिले राज्यपाल राजा महाराज सिंग, नाव लक्षात राहू द्या, राजा महाराजा सिंग। आणि महाराष्ट्र राज्याचे पहिले श्री प्रकाश ही नाव आहेत, 2 लक्षात राहू द्या, महत्वाची नाव आहेत। आणखीन काही जेव्हा क्षमादानाचा अधिकार असतो तेव्हा लष्कर विषयक अधिकार राष्ट्रपतीचा आहे, राज्यपालास नाही। आणि पूर्णपणे क्षमा करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे, राज्यपालाला नाही। त्या गोष्टी आहेत महत्वाच्या, ते की पॉइंट आहेत, ते लक्षात राहू द्या। बाकी आपण क्वेश्चनच्या माध्यमातून काय करूया, राज्यपाल कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात। आणि या सेशन पुरतं आता मी काय करतो, इथे थांबतो, भेटूयात पुढच्या सेशनला।